येऊ दे सर, बाकीचे मागचे पुढे येऊ दे ना, आरोपी एक लाईन मध्ये या ना, सगळे दिसले पाहिजे आरोपी. येऊ दे सर बाहेर, येऊ दे सर. सर येऊ दे. हे मागे रे. ये रे मागे. सर कॅश किती रुपयाची सर अंदाजे? गेलेले आहे 27 लाख, पण आता 15 लाख रुपये आपण देतो. साधारणतः बोलूया सर. 5 आरोपी आहेत. 5 रुपये. सर सर एक सर 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 तरी किती दिवसात सॉल्व्ह झाली केस अंदाजे? सर 5 जण पेट्रोल पंपवर काम करत होते. थँक्यू सर. तिजोरी कुठे? ह्याच्यावर ठेवा ना. बदणार नाही सर. खुर्ची ठेवा. अरे ते वरती खुर्चीवर तिजोरी तिकडे वजनदार आहे ना. थोडा उजवी इकडे खाली राहू द्या नंतर त्याच्या रात्री घरात शोधण्याचा प्रयत्न केला, मिळाला नाही. परंतु इतर लोकांना विचारपूस करून अतिशय कौशल्यपूर्ण तपास कापरवाडी पोलीस स्टेशनचे नयन पवार याला अटक करण्यात आली. नयन पवारकडून काही रोकड जेव्हा आम्हाला मिळाली व त्याला अधिक विचारपूस केले असता इतर साथीदारांचे नावं निष्पन्न झाले आणि तब्बल 7 ते 8 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर 15 लाख रुपये आम्ही रोकड परत मिळवलेली आहे, सीज केलेली आहे. अधिकचा तपास सुरू आहे. या गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत आणि भास्कर सावंत हे दोघं गुन्हेगारी प्रवृत्तीचे, गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आरोपी आहेत. सुधाकर मोहिते व पुलिस स्टेशन में 31 जनवरी को रात को 2 बजे ब्रॉडवे पेट्रोल पंप यहाँ पर एक हाउस ब्रेकिंग विद डकैती हुई थी, जिसमें 5 से 6 आरोपी सीसीटीवी फुटेज के आधार पर हमने निष्पन्न किए थे और जो ऑफेंस रजिस्टर किया था जिसमें लगभग 27,50,000 रुपये की चोरी हुई थी. और वहाँ से जो हमको फुटेजेस मिले और बाकी के जो टेक्निकल एविडेंसेस हैं उसके आधार पर सर्वप्रथम जो कापरवाड़ी पुलिस स्टेशन के इंचार्ज श्री पिंपले एसीपी श्री नीलेश कापरवाड़ी पुलिस स्टेशन के सीनियर पीआई श्री सोनोने, एसीपी श्री नीलेश और जो डिटेक्शन ऑफिसर है श्री पिंपले, इन्होंने बहुत ही मेहनत करके पाँचों के पाँचों आरोपी जो थे निष्पन्न करके उनको अरेस्ट किया है. और जो 27,50,000 अभी तक की जो रकम गई थी उसमें से 15 लाख हमने रिकवर किए हैं. अभी तक का जो इन्वेस्टिगेशन है उसमें हमने 5 अक्यूज़ को अरेस्ट किया है. उनमें से जो 2 अक्यूज़ है नयन पवार और रिलेश मांडोकर, ये उसी पेट्रोल पंप में उस नयन पवार तब काम करता था और रिलेश मांडोकर कुछ अरसे पहले वहाँ काम करता था. ये दोनों उस पेट्रोल पंप से रिलेटेड थे. और जो सुधाकर मोहिते और भास्कर सावंत है
ये दोनों का प्रीवियस क्रिमिनल रिकॉर्ड है, उनके ऊपर काफ़ी गुन्हे दाखिल है सांगली और सातारा डिस्ट्रिक्ट्स में। और पांचवा अक्यूज़ विनोद कदम। इस तरह से हमने 5 अक्यूज़ को अरेस्ट किया है। जो ऑफेंस में यूज़ किया हुआ जो हथियार है वो भी हमने सीज़ किया है और जो तिजोरी है वो भी सीज़ की है। तो ये आरोप करने के पीछे उनका उद्देश्य क्या था? बेसिकली जो 2 अक्यूज़ड हैं जो वहाँ पे पेट्रोल पंप पे काम करते थे, वो इतना सारा कैश आउटफ्लो और इनफ्लो रोज का देखते थे और इनकी पहचान जो क्रिमिनल बैकग्राउंड के जो उनके दोस्त थे उनसे पहले से थी। दोनों जब इकट्ठा मिलते थे तो शायद जो क्रिमिनल बैकग्राउंड वाले जो भास्कर और सुधाकर जो हैं उन्होंने इनको प्रवृत्त किया कि ये पैसा इकट्ठा ले लेंगे और सब मिलके हम लोग मिल बांट के। सर कितना पैसा पुलिस को द्वारा जब्त हुआ है अभी तक 15 लाख रुपए जब्त किए। और कितना है पूरा टोटल गया? टोटल 27,50,000 का गया है अमानत। बाकी का खर्च कहाँ किया है ऐसा अंदाज़ा है कि उन्होंने कहीं ना कहीं उड़ा दिया है, बट वो भी हम रिकवर करने की कोशिश करेंगे। 31 जानेवारी 2022 रोजी कापूरबोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ब्रॉडवे ऑटोमोबाईल्स या HPCL कंपनीच्या पेट्रोल पंपचा जो दरवाजा आहे, जो ऑटोमॅटिक लॉक इन कीचा दरवाजा आहे, त्याला तोडून 5पेक्षा जास्त लोकांनी घरफोडी केली आणि त्याच्यामध्ये असलेली तिजोरीसह तब्बल 27,50,000 रुपयाची रोकड चोरून नेली होती। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनचा गुन्हा तिथे पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला। IPC कलम 395 अन्वय ACP श्री निलेश सोनवणे, सिनियर PI श्री उत्तम पवार आणि कापूरबोडी पोलीस स्टेशनचे डिटेक्शन ऑफिसर श्री पिंपळे व त्यांच्या स्टाफ यांनी अतिशय जिकरीने हा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे। या गुन्ह्यामध्ये विशेष बाब ही होती की कसलाही प्रकारचा सुगावा किंवा पुरावा त्या ठिकाणी नव्हता। केवळ आणि केवळ टेक्निकल इन्व्हेस्टिगेशनच्या आधारावर हा गुन्हा आपण डिटेक्ट करू शकलेलो आहोत। विशेष म्हणजे या ठिकाणी जी एंट्री होती त्यामध्ये कुठलाही तोडफोड झालेली नाही, ज्याला आपण फोर्स्ड एंट्री म्हणतो ती नव्हती। त्यावरूनच पहिला संशयाची जी हे आहे डायरेक्शन जे त्या ठिकाणी काम करणाऱ्या जे कर्मचारी त्यांच्यावर गेले। अधिक तपास केले असता श्री पिंपळे यांना त्यांच्या सूत्रांकडून माहिती मिळाली की तिथला एक काम करणारा व्यक्ती नयन पवार याचा तो त्या ठिकाणी काम करून सोडून गेला होता आणि CCTV फुटेजमध्ये जे काही मिळालेले फुटेज होतं त्याचा आणि ह्याची देहबोली नयन पवारची सारखी होती। त्या अनुषंगाने तपासाचे चक्र फिरवण्यात आले आणि 3 टीम्स तब्बल तयार करून तो ज्या ठिकाणी ते गाव त्याचं होतं तिकडे टीम्स रवाना केले। तिथं तो मिळाला नाही, परंतु मग तिथल्या आसपासच्या लोकांना अतिशय कौशल्यपूर्ण तपास व इंट्रोगेशन करून श्री पिंपळे यांनी नयन पवारला सर्वप्रथम ताब्यात घेतले। त्याच्याकडून काही रक्कम सीज करण्यात आली आणि त्याच्याकडे अधिक तपास केले असता बाकीचे जे आरोपी आहेत इतर 4 आरोपी पुन्हा निष्पन्न करण्यात आले आणि त्यांनासुद्धा अतिशय जिकरीने तब्बल 7 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर आमच्या टीमनी त्यांना अटक केलेली आहे। आतापर्यंत जे 5 आरोपी जे आपण निष्पन्न करून अटक केलेले आहेत त्यांचे नाव आहेत नयन महादेव पवार वय वर्ष 22, निलेश मांडवकर वय वर्ष 29, सुधाकर मोहिते वय वर्ष 34, विनोद कदम वय वर्ष 26 आणि भास्कर सावंत वय वर्ष 27। यापैकी नयन आणि निलेश मांडवकर हे त्या ठिकाणी काम करणारे त्या पेट्रोल पंपमध्ये काम करणारे कर्मचारी होते। सुधाकर मोहिते आणि भास्कर संभाजी सावंत यांचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे। सुधाकर मोहितेवर तर जवळपास 6 ते 7 गुन्हे सातारा जिल्ह्या व आसपासच्या जिल्ह्यांमध्ये दाखल आहेत। तसेच भास्कर सावंतवर सुद्धा वडूज पोलीस स्टेशन सातारा या ठिकाणी चोरीचा गुन्हा आहे। आतापर्यंत आम्ही जवळपास 15 लाख रुपयाची रक्कम या गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेले हथियार, ती तिजोरी, हे सर्व वस्तू आम्ही आतापर्यंत सीज करू शकलेलो आहोत। आतापर्यंतच्या तपासामध्ये जे 27 लाखापैकी 15 लाख जे मिळाले आहेत, उर्वरित काही रक्कम त्यांनी कदाचित चैनीच्या ह्याच्यामध्ये उडवून टाकले असावेत असा अंदाज आहे, परंतु त्याचासुद्धा आम्ही तपास करून ते सीज करण्याचा प्रयत्न करत आहोत। यापुढेही हा तपास यामध्ये अशाच प्रकारचे गुन्हे या आरोपींनी कुठे केले आहेत त्या अनुषंगाने चालू आहे व इतर जो मुद्देमाल आहे तो सीज करण्यामध्ये चालू आहे। जे आहेत ते सांगली जिल्ह्यातले आहेत, सांगली आणि साताराच्या आसपासमधले आहेत आणि सगळे एकमेकाला ओळखणारे आहेत। शिक्षण काय त्यांचं शिक्षण बाकीच्यांचा आता हा जो नयन पवार आहे हा 10वी पास आहे आणि मांडवकर सुद्धा जवळपास त्याच शिक्षण आहे। बाकीच्यांचा अजून तपास चालू आहे।
सर उद्देश काय होता? नेमका मोटिव्ह बेसिकली चैनीचे मध्ये जे पैसे खर्च करणे, ताबडतोब पैसा हे जे आरोपी आहेत जे तिथे काम करणार त्यांना एवढी मोठी रक्कम रोज येताना जाताना दिसते आणि त्या लालचमध्ये आले. आणि हे जे 2 आरोपी जे आहेत ज्यांचा रेकॉर्ड आहे ते त्यांच्या ओळखीचे होते आणि त्यांनासुद्धा हे पेट्रोल पंपवर काम करत होते हे माहीत होतं. त्यामुळे त्यांनी इन्व्हॉल्व केलं, त्यांना सदरचा गुन्हा करण्यास प्रवृत्त करून गुन्हा घडवून आणला. अगोदर पण चोरीचे गुन्हे दाखल ते वेगळे गुन्हे दाखल चोरीचे आहेत, घरफोडीचे आहेत, सगळ्याच प्रकारचे गुन्हे. ओके.